पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही, कारण या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन ऍप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं. आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय, पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना. पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारेन. स्पष्ट आहे, हा GR आहे अध्यक्ष महाराज, हा मी तुम्हाला देतो, तुम्हीही वकील आहात, ते वकील आहे, आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी LLB आहे, ठीक आहे. आता अध्यक्ष महाराज, या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा. हे तिन्ही GR आहे अध्यक्ष महाराज. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही सांगता विमा देऊ, आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो, आशिषजी प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही, ते प्रश्न विचारताय. अहो, मंत्र्यांना नाही विचारताय हो आशिषजी, तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही, पण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये. ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो, ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे, आणि म्हणून तेवढं वाक्य काढा. ठीक आहे, काढून टाका, पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज. आणि मी मंत्री महोदय तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. अध्यक्ष महाराज, सन्मान्य मंत्रींनी, अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले. आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका. चला अध्यक्ष महाराज, पीक विम्यामध्ये हे बसणार नाही. मंत्री महोदय, आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात, आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही. हे ब्रीफिंग करायला येतात की नाही, हे जर बाहेर लाय डिटेक्टर लावलं ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात, मला अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रीफिंग. तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही? आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे. पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याचे 73 कोटी दिले नाही. आयुक्तांनी एक पत्र दिलं, मागे घेतलं, म्हणाले हे 73 कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल. अरे, अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो. आणि कालच मी वाटलं 2,90,000 कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो, आणि यांना 10-20 कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का? तुमच्याकडून अपेक्षा आहे आशिषजी. आणि तुम्ही आता मदत केली नाही, उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छा तर सोडणार नाही. जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन, पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन, देऊन टाका पैसे, चुपचाप विषय संपवून टाका, सोडणार तर नाही. कारण मी भात. ठीक आहे, उत्तर घेऊया. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे, त्यांना मला अतिरिक्त काही सांगण्याची गरज नाही. ते धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात, मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे, त्याचं प्रतिनिधित्व करतात. आमच्या सर्वांच्या भावना हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे. म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो, प्रत्येकाला 40,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण आणि मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे. आणि मोठी मदत जी इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे, हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कोणाच्या ब्रीफिंगवर सांगितली नाही. आपल्यालाही माहिती आहे, आपणही वकील, मी वकील, स्पीकर साहेब वकील, आशिष शेलार साहेब वकील, सर्व वकिलांचा या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे. मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब वकील आहे, मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे, त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रीफिंग केलेलं नाही. जे मी सांगितलंय ते 100% सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही. मदत करायला नाही पाहिजे का? 100% मदत करायला पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. मुद्दा असा झालाय की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत 75% पीक कापून गेलं होतं, आणि जरी
असं अज्युम केलं, जरी अध्यक्ष महोदय जरी असं आपण अज्युम केलं की गव्हर्नमेंटनी पंचनाम्याचे आदेश दिले असते, तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं. मग जे प्रचलित नियम आहे त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू. आपल्याला पीक विमा संदर्भात कुठली तक्रार असेल तर त्याची एक स्वतंत्र बैठक लावू. त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. मूळ मुद्दा असा आहे की ज्या बाबी रेकॉर्डवर नाही आहे, ज्या बाबीमध्ये अ, ब, क, ड आणि परिशिष्ट एक रेकॉर्डवर नाही आहे, त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी, ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे. बोलू द्या मला. या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू. त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही, रेकॉर्ड काही उपलब्ध नाही. मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचं? आणि मग 33% पेक्षा जास्त किंवा 50% पेक्षा जास्त असलेले जे शेतकरी आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. चला संजय कुटेजी. अध्यक्ष महोदय, सोयाबीन शेतकऱ्यांना येलो मोझॅकच्या वेळी अशाच पद्धतीने मदत केली आहे, तर सोयाबीनला केली, धानाला केली. खूप धन्यवाद. सन्मान्य मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आपण नोंद घेतलेली आहे, त्यामुळे आपण निश्चिंत राहा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवूनच आपण सरकार चालवतो अध्यक्ष महोदय. म्हणून माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की धानाचा प्रश्न जसा आपण मंत्रिमंडळासमोर नेणार आहात, परंतु आपल्या निदर्शनास एक अध्यक्ष महोदय मला आणायचं आहे की पीक विम्याचा त्यांनी विषय अध्यक्ष महोदय काढला मंत्री महोदयांनी. बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा पीक विमा तो अजूनही अध्यक्ष महोदय पेंडिंग आहे. का पेंडिंग आहे? तर अध्यक्ष महोदय त्या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं आहे. 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं अध्यक्ष महोदय. त्यामुळे पुढचे जे वाटप किंवा पुढचे पैसे जे शासनाकडून त्यांना अभिप्रेत आहेत ते अजूनही आपण दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत. दुसरं अध्यक्ष महोदय एक बरं अध्यक्ष महोदय, आणि 2024 मध्ये अध्यक्ष महोदय जी अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यामध्ये त्याचे पैसे माझं एकच याच विषयाशी संबंधित अध्यक्ष महोदय, जेव्हा मंत्रिमंडळासमोर त्यावेळेस अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री वित्तमंत्री इथं बसले अध्यक्ष महोदय. आता बजेट अधिवेशन आहे, मागचेच पैसे अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही. तातडीनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पीक विम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो, रब्बीची मदत असो, ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. या प्रश्नाची व्याप्ती ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीची होती. तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो आता भरला जाईल, नंतर केंद्राची मदत येईल आणि पुढील काही महिन्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्याच्या भावनाचा विचार करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून या प्रश्नी मार्ग काढण्यात येईल. नानाभाऊ, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महाराज, माननीय राज्यमंत्री कृषी, काही धान उत्पादक शेतकरी आहेत ते पण त्यांनी काही गोष्टी रेकॉर्डवर चुकीच्या आणल्या आणि सुधीर भाऊनी ते काही पकडलं नाही, मला माहिती नाही. 40,000 रुपये धान उत्पादकाला बोनस दिला असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी 20,000 सांगितलं. तुम्ही त्यांच्यापेक्षा अध्यक्ष महाराज, आम्ही किती दिले त्याचा हिशोब आता मांडूनच टाकू आपण. अध्यक्ष महाराज, मंत्र्यांना बसून नाही बोलता येणार ना. अध्यक्ष महाराज, हे जे नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महाराज, या नुकसानीची भरपाई काही थोड्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना दिलेली आहे, पण मोठ्या प्रमाणात जे सर्वे झालेला आहे त्याच्यातले अनेक शेतकरी त्याच्यात सुटलेले आहेत. आपण जे काही पैसे पाठवलेले आहेत ते पैसे अपुरे पाठवलेले आहेत. आता हे सगळी जी मदत आहे आपण किती दिवसात करणार हा याच्यातला प्रश्न आहे. आणि जे काही तुम्ही आता
काही नियमात बसवून हे जे काही रोग आता या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यावर धानावर असतील कापसावर असतील या सगळ्या रोगांचं आपण कसं आता त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात त्याचं आश्वासन आपण दिलेलं आहात. पण आता ही मदत जी आहे ती किती दिवसात आपण देणार. मला माहिती आहे की 4 महिन्याच्या पहिले आपण जोरानं आवाज करत होता याच विषयावर. आता शांततेनं उत्तर देत आहात. मला असं वाटतं की आपण बदलू नका. धान उत्पादक शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपण कशी देऊ शकता याचं उत्तर आपण द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ यांनी जो प्रश्न उपस्थित केला मी त्यांच्याही बाब लक्षात आणून देतो की 2021ला धान उत्पादक शेतकऱ्याला कुठलेही बोनस मिळालं नव्हतं. 2022 मध्ये आणि 2023 मध्ये 15,000 रुपये हेक्टर 30,000 पर्यंत आणि मागच्या वर्षी जे शासनाने मागील 2 वर्षात जे बोनस दिलेला आहे तो 20,000 रुपये हेक्टर 40,000 पर्यंत 2 हेक्टरसाठी. आणि सर्वात महत्वाचं की धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो अशा पद्धतीची तरतूद केली आहे. त्यामुळे जे जय श्रीराम व्हेरायटीचा बारीक धान लावणारे जे शेतकरी होते त्यांना देखील बोनस अनुज्ञा झालेला आहे. ही बाब कृपा करून आपण लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला मदतीचा विषय. ही बाब आपल्या सर्व सदस्यांना माहिती आहे की सरकारने वेळोवेळी आपल्या निकषात मदत केली आहे. केंद्र सरकारने 12 जरी नैसर्गिक आपत्ती जाहीर केली असेल राज्य सरकारने सततचा पाऊस आणि वेगवेगळ्या पद्धतीची आकस्मिक आग, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्री उफान अशा पद्धतीचे 6 नैसर्गिक आपत्ती स्टेट डिझास्टर केलेले आहे. परंतु याच्या बाहेर जेव्हा देखील आपण SDRF NDRFच्या निकषाचा बाहेर जाऊन मदत केली. जर अशी बाब लक्षात आली की जेव्हा हे नुकसान भरपाई आपल्या निकषात नाही तेव्हा सरकारने वेळोवेळी नियम बदलले आणि नियम बदलून मदत केलेली आहे. त्यामुळे सन्मान्य सदस्याला मी या संदर्भात सांगू इच्छितो की मी सदस्य असो की मंत्री असो दोन्ही परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याच्या बाजूने, आमचे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मागच्या सरकारसारखा आम्ही अन्याय केलेला नाही. तर भरीव मदत धान उत्पादक शेतकऱ्याला इतिहासात कधी झाली नाही ती केलेली आहे. या संदर्भात देखील सरकार सकारात्मक निर्णय घेईल. शेवटी तो निर्णय मंत्रिमंडळाचा. चला प्रश्न क्रमांक